गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय सर. स्टँडिंग लाईन. हॅलो. हाय, मला खूप काम आहेत पण आज. बापरे, बिझी डे. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहोत. तर आता झाली आहे दुपार आणि सकाळपासून आज जास्ती काही शूट नाही केलं आणि इथे आहे रुजुल साईडला. तर त्याचा आवाज तुम्हाला येत असेल कारण मी बोलत आहे ना, तर तो पण बोलत आहे. हे बघा, याची इथे मस्ती चालू आहे. काय. आणि त्यासोबत सकाळी फक्त थोडंसं शूट केलं कारण आज बाहेर गेली होती, थोडं ग्रोसरी शॉपिंग करायची होतं डीमार्टला. त्याच्यामुळे काही शूट नाही केलं मी सकाळी जास्ती. उठले तर आज लवकरच आहे, तसं मी रोजच लवकर उठते कारण रोज सकाळी उठून जातं तर मला उठावंच लागते. आणि त्यासोबत स्वयंपाक वगैरे करूनच गेली होती मी आणि पटापट कामं आवरली म्हणून आज मी काही जास्ती शूटच नाही केलं. आणि काय घेऊन आले डीमार्टमधून हे तुमच्यासोबत शेअर करते मी नंतर. जास्ती काय नाही आहे सामान, फक्त बेसिक थोडंफार जे लागत होतं मला आता गरजेचं तेच घेऊन आले. बाकी थोडं सगळंच घरी होतं, त्याच्यामुळे मग मी जास्ती काय शॉपिंग नाही केली. आणि त्यासोबत बाकी काय नाही. मी म्हटलं व्लॉग स्टार्टच नाही केला, तर आता थोडंसं बसले होते इथे तर म्हटलं व्लॉग स्टार्ट करते. आणि मी जास्त व्लॉग स्टार्ट करते ना, याला काहीतरी प्रॉब्लेम होते, तर हा चिडचिड आणि हा एकटाच बोलायला लागतो मग. तर चला मग याचं बघते मी, कारण ना मला वाटतं हा झोपेल. हा बऱ्याचशा वेळचा उठलेला आहे आणि आज हा जास्ती झोपलाच नाही आहे सकाळपासनं. तर इथे बघा त्याची काय मस्ती चालू आहे, पाहून घ्या. हां. असंच चालू असतं दिवसभर. तर ते आता त्याचं चालू आहे भूक आणि झोपेसाठी हे सगळे नाटकं. तर चला त्याचा आवरते आणि मग जे काय होते ते तुमच्यासोबत शेअर करते. भेट थोड्या वेळात. आणि त्याचसोबत इथे डीमार्टमधून सामान आणलं ते तसंच पडलेलं आहे. आणि ही इच्छी पण बेडशीट धुतली होती तर ते पण टाकायचे. असे सगळे बरेचसे कामं राहिलेले आहे. आणि बाहेर थोडेफार कपडे आहे, तिकडे स्टँडवरही कपडे आहेत आणि धुवायचे पण आहे. आता हा रुजुल मला वाटलं झोपेल, आता हा रुजुल झोपेल तर मी करेल, पण हा काय झोपण्याच्या मूडमध्ये दिसतच नाही. करायचे मस्ती. आता याला इथे ठेवते खाली आणि मी आपलं काम करते बाकीचं. जेवढा वेळ राहील तेवढा वेळ राहील, मग बघू पुढे काय. आणि त्याचसोबत ते ना प्रोटेक्टरचं काय झालं, त्या दिवशी मी ज्या दिवशी त्याला वॉश केलं ना, त्या दिवशी ऊन नव्हती खूप कडक, तर त्याचा ना असा आंबट वास येतं. मग अशी टाकायला घेतलं, पूर्ण रूममध्ये आंबट वास. मग काढून ठेवलं, तर त्याला अजून एकदा वॉश करेन त्याच्यानंतर टाकेन. नाही तर उन्हात तरी वाढवून पाहिन उद्या सकाळून. आता तो ऊन गेलं. तर चला भेटू, बघते आता काय काय काम करू देते हा. तर हे आणलेलं आहे रुजुलसाठी एक डायपर. त्यासोबत हे इथे बघू शकता ठेवलेलं आहे जाडे काढायचा झाडू. माझा खराब झाला होता तर मी दुसरा घेऊन आले, मला दिसलं तर. आणि आता इथे जे सामान आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर इथे थोडं ब्राईटनेस येत आहे, पण मी खाली आता ठेवू शकत नाही सगळं सामान, त्याच्यामुळे मी इथेच बसले. तसं हे सगळ्यात आधी एक शॅम्पू आणलेला आहे मी. हे स्काल्पसाठी आहे. मला ना खूप डॅन्ड्रफ झालेलं आहे, त्याच्याने माझी केस पण झडत आहे आणि पूर्ण ऑइल होतं आहे केसांमध्ये. त्याच्यामुळे हे मला एक दिसलं तर हे मी घेऊन आली. आता हे यूज करेन, त्याच्यानंतर याचं तुम्हाला मी सांगेन कसं आहे. मला माहिती नाही, दिसलं म्हणून मी घेऊन आले. त्याच्यानंतर हे एक टूथब्रश, हे एक पेस्ट. यांच्यासाठी आम्ही दोघं 2 पेस्ट वेगळे यूज करतो. त्याच्यानंतर हा अंबारीचा गोडा मसाला. हे सोन केक दिसलं तर यांना खायची इच्छा झाली तर मग घेऊन घेतलं एक छोटा पॅकेट. आणि हे लिज्जतचे मूग पापड आहे, हे 2 पॅकेट आणलेले आहे. हे छान वाटतात त्याच्यामुळे.
आणि मी यूज करते हा सेन्सोडाईन, तर हा माझ्यासाठी. त्याच्यानंतर हे मखाण्याचे पॅकेट आणलं आहे, हे रुजूला लागतात. आणि आता नवरात्र येणार आहे म्हणून नारळ घेऊन आले, तर 2 नारळ आणले मी. तिचे नारळ परवडतात, एक तर त्याचं सगळं काढलेलं असते तर ती यूज करायला खूप सोपं पडते. आणि हे गोल्ड फ्लॅश मच्छरचं लिक्विड हे घेऊन आलं आहे. त्याच्यानंतर हे लक्स सोप आंघोळीची. तर आम्ही तर ते जे काय म्हणतात बॉडी वॉश असते तेच यूज करतो, पण हे मी ठेवते, कधी कधी इमर्जन्सीत कामात येते. माझ्याकडे जे होते ते संपले. त्याच्यानंतर हे दलिया, एक छोटं पॅकेट. आणि हे ना मी 2 घेऊन आले आहे, कारण मग कधी जाणं होते नाही होत, मग संपून जातात मग तेच. आणि माझ्याकडे ना 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मशीन आहे, तर त्या दोन्ही मशीनला वेगळं वेगळं लागते ते. आणि ही आहे तूर डाळ, ही 2 किलो आहे, जास्तीच घेऊन आली मी एक्स्ट्रा खुलीवाली. आणि ते तुम्हाला रुजूलचा आवाज येत असेल कारण तो इथे ठेवला आहे त्याला, तर तो खेळत आहे. आणि हे देवाचं तेल 1 लिटरची बॉटल आहे. त्याच्यानंतर यांना डोसा खायचा आहे आणि मला काय वेळ मिळत नाही, मग तर मी हे घेऊन आले सोबत. आता जेव्हा यांची इच्छा राहील तेव्हा हे बनवून, कारण मी मागे घेऊन आले तर तुम्हाला माहीत आहे, तर छान होतं ते. आता हे वालं एक घेऊन आले. त्याच्यानंतर हे 2 अगरबत्ती पॅकेट. तुम्हाला आवाज कितपत क्लिअर येतं माहीत नाही कारण फॅन पण चालू आहे, पण असो. तर हे चंदनचं आणलं. आणि हे अर्धा किलो बेसन आणलं, कारण माझ्याकडे बेसन आहे आणखी अर्धा किलो. आणि ते लिज्जत जे म्हटलं ते 2 पॅकेट. त्याच्यानंतर सोप मला खूप आवडते, तुम्हालाही लागतेच, म्हणून मी अर्धा किलोचं पॅकेट घेऊन आले. त्याच्यानंतर हे रॉक सॉल्ट टाटाचं यूज करते, पण तिथे अवेलेबल नव्हतं, तर मग हे घेऊन आले मी प्युरोचं. हे पण छान आहे, केलं आहे मी याच्या आधी यूज. आणि मी ना धने पावडर घरीच करत होते, पण आता कधी वेळ असते नसते काय सांगता येत नाही, म्हणून मी तिथूनच डीमार्टचं धने पावडर घेऊन आले. आणि जिरा पावडर तर मी आणतच होते, तर ते पण आणलं आहे. हे 200 ग्रामचं आहे वाटतं. त्यानंतर खूप दिवसापासून ना मला हे खारे शेंगदाणे असतात ना, मीठ लावलेले भाजलेले, ते खायची इच्छा होत होती, तर हे दिसलं मला तिथं, मी छोटं एक पॅकेट घेऊन आली. आणि हे जिरा. त्याच्यानंतर हे दुसऱ्या मशीनसाठी, असे 2 वेगळे मशीन आहेत, तर 2 वेगळे लिक्विड लागतात. ओवा संपलेला होता. त्याच्यानंतर हा एक फेस वॉश आणलं, सीझन पाहून मी यूज करते. आतापर्यंत मी ते हिमालयाचं यूज करत होती, आणि आता हे वाला आणलं, कारण त्याच्याने ना थोडी स्किन ड्राय वाटत होती मला, म्हणून हे घेऊन आले. आणि लास्टमध्ये हे एक आहे, हे मेकअप पाऊच, म्हणजे काय याच्यात आपण काय पण सामान कॅरी करू शकतो. तर मला हे एक पाहिजे होतं, त्याच्यामुळे घेऊन आली. दिसलं तर कसं वाटतं त्या नक्की सांगा. कलर होते याच्यामध्ये ब्लॅक वगैरे, पण मला नको होतं ब्लॅक, तर म्हणून मी हे एक छान असं बर्गंडी कोणतं कलर म्हणतात तर ब्राऊन, ते एक कलर आहेत ते घेऊन आले. तर कसं वाटते बघा. आणि बऱ्यापैकी मोठा आहे, थोडं मोठंच पाहिजे होतं मला. तर याला काय नाही, एकच आहे असं चेन, आणि हे असं पाऊच आहे, तर छान वाटत होतं. तर अशी होती माझी आज डीमार्टची शॉपिंग. तुम्हाला कशी वाटते तर नक्की सांगा. एवढंच सामान होतं, बाकी तर आहे. हां, आणि 2 सामान गाडीतच आहे, कारण ते मगाशी आम्हाला घेऊन येताना आलं आहे. तर तिथे तांदूळ आणि मशीनचं लिक्विड सर्फ एक्सेल, तर ते गाडीतच आहे. ते 2 वस्तू तिथे आहे, बाकी एवढंच सामान आहे. बाकी डाळ वगैरे सगळ्या माझ्याकडे आहे, कडधान्य वगैरे पण होते. फक्त मी तिथे मेन म्हटलं तर तांदूळ वगैरेसाठीच गेले होते, तर मग हे बाकी जे लागत होतं ते सगळं घेऊन आले. तर अशी होती माझी डीमार्टची शॉपिंग.